राज्यात शिंदे फडणवीस अजितदादांनी गोंधळ घातलाय। लोकसभेनंतर विधानसभेलाही जनता यांना घरी बसवेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांचा महायुतीवर हल्लाबोल। पुढील 15 वर्षे राज्यात भाजप सत्तेत दिसणार नाही। सत्ता दूर यांना राज्यात फिरणेही मुश्किल होईल। विजय वडेट्टीवारांकडून अमित शहांच्या वक्तव्याचा समाचार। विधानसभेनंतर राज्यात मवियाचं सरकार येईल। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला विश्वास। आरक्षण वाचवायचे असेल तर वंचितला सत्तेत निवडून द्या। क्रिमिलियरच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक। आचारसंहिता लागण्याआधी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका। छगन भुजबळांचा पुतण्या विधानसभेच्या मैदानात। समीर भुजबळ नांदगावमधून विधानसभेसाठी इच्छुक। समीर भुजबळांकडून नांदगाव मतदारसंघात तयारी सुरू। सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा। 5 ऑक्टोबरच्या सभेत उमेदवारीच्या घोषणेची शक्यता। राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे मवियात संघर्षाची शक्यता। खडकवासला विधानसभेत भाजपमधील वाद चव्हाट्यावर। तापकीर आणि इच्छुक उमेदवार दिलीप पाटलांमध्ये वाद। आमदार भीमराव तापकीरांविरोधात पक्षात नाराजी। आमदार देवेंद्र भुयारांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य। अमरावतीतील एका कार्यक्रमात लग्नाबाबत उदाहरण देताना देवेंद्र भुयारांचा तोल फुटला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।